रेडी होत आहेत. मम्मा तिची रेडी झाली आहे. कैवल्य इकडे रेडी होऊन बसलाय. मी तर रेडी झालोय. कैवल्य तेच त्याचं टिफिन आहे. टेस्ट करणे आणि इंग्लिश डिक्टेशन आणि मराठी कैवल्य ऍबसेंट होता ना, तर त्याचं टेस्ट आहे. इंग्लिश मीडियमचा मुलगा मराठी स्पष्ट मराठी मुलांच्या स्कूलच्या मराठी मीडियमच्या स्कूलची मुलं जशी वाचतात ना, रीड करतात, तसा तो रीड करतो. हे बघ व्हिडिओचा हे बघा मित्रांनो, राईट तर भेटली मला स्कूलचे कपडे घ्यायला आम्ही लोक सगळे. गुड मॉर्निंग मंडळी. येळकोट जय मल्हार, सदानंदाचं येळकोट. कसे आहेत मंडळी? बरे आहेत ना? शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मंगळवार, सकाळचे वाजले 6. ठीक आहे. आज लवकर उठलोय. झोपलो पण रात्री उशिरा, उठलोय आम्ही लवकर. सगळेच जण उशिरा झोपले. ठीक आहे. आज कैवल्य चाललाय स्कूलला. ठीक आहे. अवनीचं पण स्कूल आहे. हे बघा रेडी होत आहेत. मम्मा तिची रेडी झाली आहे. कैवल्य इकडे रेडी होऊन बसलाय. हे बघा स्मिता रेडी झालोय. कैवल्य पण रेडी झालाय. सकाळी सकाळी त्याचं काय झालंय की लवकर उठलाय ना, थोडासा हे झोपेत आहे. त्यात त्याला स्कूलला इतक्या लांब जावं लागतं. ती एक शोकांतिक आहे आमच्यासाठी. तर बघूया आता कसं काय. ठीक आहे. आता दिवसभर मी एकटाच आहे, कारण दुपारी मला परत जायचंय. मिताने बोलावलं तिकडे स्कूलला. त्यांचे कपडे घ्यायचे आहेत आज. तर बघू, रेडी असतील तर आज घेऊ. ठीक आहे. टिफिनला असं काय वेगळं स्मिताने केलेलं आहे, कारण काय ते लेट झालं, झटपट होणारा पास्ता असतो. तर कधी कधी आम्ही लोक त्याला पास्ता आवडतो, तरी पास्ता खाल्लाय त्याने. आज कमीच खाल्ला पास्ता, तुम्हाला दाखवतो. आणि हा बनवलेला आहे. तेच त्याचं टिफिन आहे. तो निघेल आता. आम्हाला मेन आमचा टास्क असा असतो की बाहेर जायचं असतं. बाहेर जाऊन रोडला गेल्यावरती ऑटो मिळेल की नाही, कारण आमच्या इथून ऑटो मिळणं खूप कठीण असतं. बघा अवनी बोलते हा ऑटो भेटतच नाही, कारण कधी कधी ते लोक तिघेच जातात बाहेर, मी जात नाही सोडायला. आज मी चाललोय सोडायला. तर बघू, जर नाही मिळालं तर त्यांना ऑनलाईन करेल आणि चल निघतील. कैवल्य आज माझा टेस्ट करणे आणि इंग्लिश डिक्टेशन आणि मराठी कैवल्य ऍबसेंट होता ना, तर त्याचं टेस्ट आहे. त्याचे टेस्ट टीचरने आम्हाला सांगितलंय की त्याला प्रिपेअर करा. ठीक आहे. तर कैवल्य ऑलरेडी टेस्टसाठी प्रिपेअर आहे. केलंय म्हणजे इतकं केलंय ना की मला वाटतं मी 6वी-7वीत नसेल केलं, 5वीत नसेल केलं. एवढा अभ्यास एवढा स्मार्ट आहे करायला. बंद कधी कधी काय करा, आम्ही लोक पण माणूस आहे. आम्हाला माहिती आहे त्या मोबाईल टीव्ही कशी बिहेव करतो. आम्ही त्याला कधी कधी बडबडतो. आम्हाला पण मला खूप खराब होतो, पण तो स्टडीज मध्ये अव्वल असं झालेलं आहे. पण त्यांनी तेवढं फक्त जरा अवॉइड केलं ना, मोबाईल टीव्ही थोडा वेळ बघितला, तर बाप रे, त्याचा हात नाही कोण धरणार. हो, त्याला तुम्ही काहीही विचारा त्याच्या स्कूल बद्दल. इंग्लिश मिडियमचा मुलगा मराठी स्पष्ट मराठी मुलांच्या स्कूलच्या मराठी मीडियमच्या स्कूलची मुलं जशी वाचतात ना, रीड करतात, तसा तो रीड करतो. म्हणजे मला पण, मी मराठी मीडियम मध्ये होतो, बीएमसी ला होतो. मला पण 4वी-5वी नंतरच यायला लागतंय. त्याला 2nd-3rd मध्ये मराठी क्लिअर वाचता येतं, समजतं. इंग्लिश आणि मॅथ्स मध्ये तर तो जीनियस आहे, आउट ऑफ मार्क्स काढतो. चाललाय बघू. टीचर त्याचे हेअर पण कट करायचे राहिले, तर आता हेअर कट करतील. आज मीच जाणार आहे त्यांना घ्यायला. आज मीच जाणार आहे तिकडे स्कूलच्या इथे.
त्याची मम्मा तिकडेच आहे, तिच्या बरोबर मी जाणार कारण ते कपडे घ्यायचे. तिथून आल्यावरती किंवा तिकडेच बघूया की हेअरकट करू शकतो. आता मग घरी आल्यावरती हेअरकट रेडी होत आहे. नवीन चपला वगैरे आहेत चाललेलं. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला पुढे त्याचे कपडे वगैरे काय घ्यायचे कसं ते तुम्हाला सगळं व्हिडिओ मध्ये पुढे दाखवेन. काहीच मुलं सकाळी गेली स्कूलला, दोघे पण. अवनीचं ऍडमिशन झालेलं आहे. ठीक आहे, पुढे म्हणजे प्रॉपर तिच्या युनिफॉर्म वरती. तिच्या मम्माने आज सांगितलं मला फोन करून की ऍडमिशन झालेलं आहे. आत्ताच फोन येऊन गेला. मी खूप खुश झालो, मला माझ्या लेकीचं झालं ऍडमिशन. ठीक आहे, तर आता उद्यापासून अवनी पण जाईल, तिची पण लगबग असेल. तिचं काय आम्हाला एवढं टेन्शन नाही. ती स्वतः उठते, स्वतः सगळं करते. स्टडीमध्ये पण म्हणजे मुली खरंच हुशार असते. ठीक आहे, गर्ल म्हणजे इट्स अ गॉड गिफ्ट असं आहे. तर तिचं काय आम्हाला हे नाही, पण आम्ही आज खुश आहे, खूप खुश आहे. तर आता मी चाललोय त्यांना कपडे घ्यायचे म्हणजे युनिफॉर्म घ्यायचे, तिकडे पैसे वगैरे भरायचे आहेत, तिकडे जाऊन पैसे भरायचे आहेत, घ्यायचे आहे. आता त्यांना घेऊन जाईल. स्मिता तिकडेच आहे तिच्या मम्मीच्या घरी. मग तिकडे जाईल स्मिता, दोन्ही मुलं आणि तसेच आम्ही मग तिकडे युनिफॉर्मच्या शॉपला जाऊ. ठीक आहे, आत्ता मला स्मिताने फोन केला ते झालं म्हणून. थोडं घरी सामान नाही आहे, ते मला आणायला सांगितलंय. तर आता ते घ्यायला मला जायचंय. म्हणजे आता रोज तर ती सकाळी जाईल बिचारी 5:30ला जी उठेल ती थेट येईल दुपारी 2:30-3च्या आसपास. ते कारण मुलं जेवून वगैरे तिकडून आणते तिच्या मम्मीच्या घरून. तर येस, आम्ही आज खुश आहे. ओके, आज सेलिब्रेट काय करू शकतो त्या मुलांसाठी. ठीक आहे, तर आता चाललो आहे दुकानात. ते टोमॅटो वगैरे, हिरवा मसाला असं सगळं आणायचं आहे. तर बोलते आणून ठेवा, आल्यावरती काय ते का ते बोलले बघतो. मी आता पाणी भरायची वाट बघत होतो टाकीत. टाकी काय अजून भरलेली नाही. 12:30 वगैरे व्हायला आले. माझं मी फ्रेश झालंय आंघोळी वगैरे घेऊन. आता मला काही निघायचंच आहे, पण मी बोलतो त्याच्या आधी मी जाऊन येतो, कारण इथलं माहितीच आहे तुम्हाला सगळं बंद होतं. तर आम्ही येईपर्यंत सगळं बंद होऊन जाईल, कारण शॉपला वगैरे जायचं. मग आल्यानंतर जे काही करायचं ते करू. आता मी काही जेवण करत नाही. तिला म्हटलं मी काही करत नाही. आता करायचं असेल तर आत्ता सांग, म्हणजे लगेच पटकन काहीतरी हुडकून मी येतो राईस वगैरे टाकत. पण बघूया, जर ती बोलली आल्यावरती काय करायचं आहे, मी तिला ऑप्शन दिलं की आज पावभाजी करूया का. नको बोलते दुसरं काहीतरी. कैवल्याला ना माझ्या चिकन खूप पसंत आहे, तर हे आणलं तर आम्ही आज. आता आपण नव्हतं खायचं पण खातोय, काय करू असं झालंय. कारण रात्री आम्ही लेट नाईट खाल्लं होतं. रात्री त्यांना पाहिजे होतं, मग मी जाऊन घेऊन आलो. 12च्या नंतर झालंय. ठीक आहे, मग त्यामुळे आता जातो, सगळं आणतो आणि मग शॉपला गेल्यानंतर तुम्हाला दाखवता आलं तर. ठीक आहे, तोपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. ठीक आहे, निघालोय मी. स्मिता आणि ते लोक सगळे तिकडे माझी वाट बघतो. राईड बुक केलंय, बघूया. मित्रांनो, राईड तर भेटली मला. आता स्कूलला चाललोय. तिकडे स्मिता आणि मुलं आहेत, त्यांना घेऊन मला परत जायचंय. बघू शकता मी ऑलरेडी राईड वरती हायवेला आहे, निघालो. A few moments later. हे बघ व्हिडिओचा हे बघा. कैवल्य, अवनी, स्मिता सगळे भेटले. हे बघा, कैवल्य, अवनीचं आज ऍडमिशन झालंय आमचं. आज आम्ही हॅपी आहे सगळे. आता चाललोय स्टेशनला त्यांचं युनिफॉर्म घ्यायला. स्कूलचे कपडे घ्यायला आम्ही लोक सगळे. स्कूल शॉप आहे. तुला आता एकच पाहिजे. इथे सगळे स्कूलचे युनिफॉर्मच भेटतात मोस्टली. कैवल्याच्या आधीचा युनिफॉर्म पण उपलब्ध आहे ना. कैवल्याचा आधीचा युनिफॉर्म पण उपलब्ध आहे ना. आवडीला पण घ्यायचंय, कैवल्याला पण घ्यायचंय.
वेगळे आहे त्यात स्कूल ड्रेस आहे तो. हा पीटीचा युनिफॉर्म आहे कुठल्या तरी स्कूलचा. दाखवत होतो मला. माहिती पडलं बरं झालं. मंडळी झालं, मुलांचे कपडे झाले, युनिफॉर्म एक एकच पेअर घेतलेत सध्या. हे शॉप आहे. मला वाटतं जवळजवळ 11 ते 15 स्कूलचे गोरेगाव मालाड मधल्या स्कूलचे युनिफॉर्म इथे मिळतात. हे बघा. हे कैवल्य अवनीचे युनिफॉर्म्स आहेत दोघांचे. झाले आता. तसं थोडं पॅन्ट ही होती ती आम्ही ऑल्टर करून घेतले. ठीक आहे, तुम्हाला आता दाखवतो घरी गेल्यावरती. बरं झालं सांगितलं तुम्ही माहिती. आम्ही घेतले ना कपडे, आम्ही हॅपी आहे, खुश. रेंटवरती फोनवर भेटतात. तर इकडे रेंट वरती पण सगळं मिळणार आहे. 15 ऑगस्टच्या नंतर सगळं, नंतरच ना, नंतर सगळं चालू होणार आहे. सूट, शेरवाणी, बाकी सगळं सगळं भेटेल. तुम्ही नक्की या, व्हिजिट द्या त्या शॉपला. ठीक आहे, हे मालक आहेत. मी येते परत आज एक पेअर घ्यायला. THANKYOU. Thank you, thank you.